हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दी अनदर यूट्यूब व्हिडिओ. आमच्या घरी लाइटिंगचं काम कंप्लीट झालेलं आहे. आता आमच्या घरी कलरचं काम सुरू होणार आहे. तर आज आम्ही घराच्यासाठी कलर सिलेक्ट करणार आहे. खाली गेले की मग डार्क कलर लावले की अंधार पडेल. कलर चांगला आहे. हा जास्त छान, दोन्ही चांगले हा Faint. थोडासा डार्क आहे, हा बरोबर आहे. लाईट आहे ना एकदम. लाईट कलर चांगली दिसते. डार्क म्हणल्यानंतर मग अंधार पडणार. हा आपल्याकडे नॅचरल लाईट पण नाही तिथं. मला तर वाटतंय तसे हायवे सी विंग कुठे आहे? 400 सी आपली ही बी आहे, सॉरी ही ए, नाही ही बी आहे. ही बी आहे. विंग ए गेट बी आहे. गेट बी आहे का? हा हे गेट त्याला बी. विंग सीला जायचंय. सी विंग सी विंग ना? हायवे. मला तर तो सेज ग्रीनच वाटला होता बरं का. सेज हे- ग्रीन तो हाय. हे अशा मध्ये चालतील का मामा? हे चांगले दिसतील का? ते एकच भिंतीला ना? एकाला नाही, अच्छा, पूर्ण नाही, ना, नाही. चारला ना. चार ना? हा. अंधार होईल तो. अंदर येईल. अंदर होईल का? हे अंधारवाले कलर आहेत. मग आपण काय करू, ऑफ व्हाईट तर आपला आहे, पण पीओपीला पांढरा येणार आहे. तर मग ऑफ व्हाईट अर्धा करून एका भिंतीला. हा एकच भिंत. ते ग्रीन डार्क होईल तो. एक मारला आणि ठीक वरतो. सगळी का मारायचं म्हणल्यानंतर तो ग्रीन अंधार होणार. अंदर होणार का? आणि मग ग्रे चालेल का मामा? ग्रे हा कसा वाटेल? हे असे कलर बेडरूमला पूर्ण भिंतीला. पूर्ण नको, पूर्ण नको. एकच भिंत. पण- खटकी असेल तीच. काय म्हणतो मामा? ऑफ व्हाईट सगळी करावं, खटकी मध्ये मारता येईल. नॅचरल पण चांगलं. क्रीम पेक्षा तर हा चांगला वाटतो मला. क्रीमले डार्क होईल. लय dark आहे. क्रीमले डार्क होईल. या तिन्हीपैकी कुठलं तरी घेऊ. 1 2 3 या 3 पैकी. पण मला आता इथे जो उजेड पडतो ना मामा, मग आता इथे उजेड पडतो, इथे लाईट ठेवायचा, इकडे उजेड नाहीच आहे, मग इथे डार्क ठेवायचा. बबल व्हाईट दिसेल ना मामा पण हा कलर? हा दिसणार की. आपण त्याची स्टीमर जाऊन येणार आहे ना. पूर्ण व्हाईट आणायची बकेट सिलिंगला उभेली. ज्याला शिल्लक राहील तर टाकायचा. आणि ह्याचा 1 लिटर ऑलरेडी आणायला आणि बाकीचे लाईट टाकायचे. मला जो कलर आवडला होता तो होता सेज ग्रीन. मला सेज ग्रीन कलर खूप जास्त आवडला होता. मी ChatGPT वरून व्हिज्युअल्स घेतले होते आणि त्याच्यामध्ये मला तो खूप मस्त वाटला होता. पण मामाने माझा कलर रिजेक्ट केलेला आहे. तर आता आम्ही तो कलर नाही लावू शकत, कारण तो खूप जास्त डार्क दिसेल असं मामा बोललाय. तर मग आता आम्ही दुसरा कलर चॉईस केला. मामानी कलरमध्ये ना डार्क कलर टाळायला सांगितलेत, लाईट कलर करायला सांगितलेत. कारण जर घरामध्ये नॅचरल लाईट असेल तर डार्क कलर चांगला वाटतो. अदरवाईज जर लाईट कमी असेल तर मग खूप जास्त अंधार वाटतो रूममध्ये आणि रूम छोटा वाटायला लागतो. म्हणून मामाने सजेस्ट केलं की तुम्ही थोडा फेंट कलर किंवा लाईट कलर जास्त बेटर दिसेल. म्हणून आम्ही मग लाईट कलरच हे केलेले आहेत, सिलेक्ट केलेत मामाच्या सजेशननुसार. जिथं आम्ही सेज ग्रीन करणार होतो तिथं डिओ ड्रॉप करतोय आणि फॉरेस्ट ग्रीन एक करतोय, जिथे थोडे लाईट आहेत. तर तिन्ही वॉलला आम्ही फेंट कलर करणार आहे, एक वॉल डार्क करणार आहे. हॉलला आम्ही ऑफ व्हाईट कलर देतोय. आत्ता जी वॉल आहे ती पूर्ण व्हाईट आहे. तर मला खरं तर ना सेज ग्रीन कलर आवडला होता, खूप जास्त आवडला होता सेज ग्रीन कलर. पण आमच्या घरात नॅचरल लाईट कमी आहे, त्यामुळे आम्ही ड्यू ड्रॉप आणि फॉरेस्ट ग्रीन करतोय. मी खूप एक्सायटेड आहे, कारण की लुक पूर्ण चेंज होतो. कलरनी घराची वाईब पूर्ण चेंज होती. कलर खूप मॅटर करतात. बघूयात की कसा दिसतोय कलर आपल्या घराला. फायनली बेडरूमसाठी हे 2 कलर सिलेक्ट केले.